कोल्हापूरमध्ये ह्यावेळेस हसन मुश्रीफ पडले ना, नवल वाटायला नको. पुरोगामी महाराष्ट्राने हसन मुश्रीफ आणि अब्दुल सत्तारांना अल्पसंख्याक असून सुद्धा आमदार केलं. परत हे एक वेगळ्या विचारधारणेकडे टर्न झाले. त्यामुळे ह्यावेळेस आपण लोकसभेला बघितलं कोल्हापूरमध्ये प्रचंड कॉन्ट्रॅक्टर म्हणा, प्रचंड वेगवेगळे नेते म्हणा, वेगवेगळे लिडरशिप म्हणा, हव्यासाने झपाटलेली लिडरशिप म्हणा, ही महाराजांच्या विरोधात वेगवेगळे वक्तव्य करत होती. पण जी जनता ग्राउंड लेवलला आम्ही काम करत होतो साहेब, आम्हाला अचूक अंदाज होता किमान महाराज 2 ते 3 लाख मताधिक्याने निवडून येतील. शेवटी धनाचा वापर झाला तरी परिणाम नाही झाला. पण आताही मी सांगू शकतो, येणाऱ्या विधानसभेत जर हसन मुश्रीफांनी वेगवेगळे यंत्रणा वापरल्या नाही तर त्यांचा किमान 1 लाख मतांनी पराभव होणार. समोरचा उमेदवार हा ताकदवर असला पाहिजे. इतक्या खोलवर तर आम्ही जाऊ शकत नाही. आमचं काम ग्राउंड लेवलची रियालिटी सांगणं आहे. पण आपण बघितलं की काही उमेदवारांना पोकळ इगो असतो, जनतेच्या गव्हर्नमेंटच्या पैशावर प्रॉपर्टी केलेल्या असतात, त्याच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जनता एक मतदानाच्या रूपात त्यांना उत्तर देत असते. त्याच्यामुळे ह्या वेळेस नवल वाटायला नको की हसन मुश्रीफ सुद्धा पराभूत होते. नमस्कार.